तर मित्रांनो नमस्कार. तर मित्रांनो एप्रिल महिना लागत आहे. एप्रिल महिन्यामध्ये नेमके कोणतं पीक लावावं जेणेकरून चांगला प्रॉफिट आपल्याला मिळवता येईल. तर असे 3 पिकं आपण सांगतोय. एप्रिल महिन्यामध्ये जर लागवड केली तर कमीत कमी दिवसामध्ये उत्पादन देईल. खर्चसुद्धा तुमचा कमी राहील आणि उत्पादन जे आहे 1.5 ते 2 लाख रुपयापर्यंत तुम्ही मिळवू शकता. तर पहिलं पीक आहे भेंडी. जर भेंडी पीक तुम्ही लागवड केलं तर भेंडी ही तुमची 45-50 दिवसात सुरुवात होते आणि जवळजवळ 60 ते 70 दिवसापर्यंत तुमचं उत्पादन खूप चांगलं देते. उत्पादन जे आहे 6 ते 7 टनापर्यंत उत्पादन आता मिळतं. साधारण 20 ते 25 रुपये जरी मिळाले मित्रांनो, तरी 1.5 लाख रुपये उत्पादन हे तुम्हाला भेंडीतून 100% मिळू शकतं. पावसाळ्याच्या सुरुवातीला भाव हे खूप चांगले असतात. यापेक्षा जर चांगले मिळाले तर अधिकचा नफा हा आपण मिळवू शकतो. तर नंबर 2चं पीक येतं मित्रांनो, तर ते म्हणजे फ्लॉवर. जर तुम्ही फुलगोबी लावणार असाल तर फुलगोबी सुद्धा जवळजवळ 8 ते 10 टनापर्यंत उत्पादन देतं आणि सरासरी 10 रुपये जरी रेट मिळाले म्हणजे कमीत कमी तरी तुम्ही 1 लाख रुपयापर्यंत कमवू शकता आणि जास्तीचे मार्केट रेट जर तुम्हाला मिळाले तर तुम्ही जास्तीचा नफा हा कमवू शकता आणि साधारण 60 ते 70 दिवसामध्ये फुलकोबीचं उत्पादन हे मिळत असतं. तर त्यानंतरचं तिसरं क्रॉप हे फक्त 40 ते 45 दिवसामध्ये येतं. ते म्हणजे कोथिंबीर, धना याची जर लागवड केली शेतकरी मित्रांनो तर खूप चांगला पैसा, कारण या पिरियडला उष्णता वाढलेली असते आणि लवकर येणारं उत्पादन आहे. खर्च सुद्धा खूप कमी आहे. तर एकरी 1.5 ते 2 लाख रुपये कोथिंबीर, धना या पिकातून तुम्ही उत्पादन मिळवू शकता. त्यामुळे या तिन्ही पिकापैकी कोणतंही पीक करा, खर्च कमी लागतो आणि उत्पादन तुम्हाला भरघोस मिळतो. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की करा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत आपल्याला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो नक्की करा. धन्यवाद.